आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. ॲक्च्युली माझ्या मनात आज असं आलं होतं की काही वेगळ्या पद्धतीने तुमचं स्वागत करावं. म्हणजे आपलं नेहमीचं असतं ना, नमस्कार आम्ही सारे खवय्याच्या भागात तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो, हे नेहमीचं झालेलं आहे. पण मी असा विचार करत होतो काहीतरी असं वेगळं करावं का. म्हणजे मला गाता येतं पण हा गाण्याचा नसून खाण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याच्यावर फुल्ली मारली मी. मग नंतर मी म्हटलं की आता आपण डान्स करूया का. डान्स करतो मी तब्येतीवर जाऊ का मला. मी 2-4 स्टेप्ससुद्धा बसवल्या होत्या. पण म्हणतात ना आपल्याकडे असं वेगळं काही करायचं म्हटलं ना की पहिले त्यात काटे घालतात. नको 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 असं सुरू होतं. पण मी चिवटपणे 4-5 स्टेप्ससुद्धा बसवल्या होत्या की तुम्हाला दाखवावं. म्हणजे आम्ही सारे खवय्याच्या भागात वगैरे असं काहीतरी करावं असं एक डोक्यात आलं होतं. पण नंतर म्हटलं की जाऊ दे, मनोरंजनाची अजून वेगळी वेगळी साधनं खूप आहेत. चांगलं बोलावं, चांगली भाषा ऐकवावी, चांगले पदार्थ दाखवावे, म्हणून म्हटलं की आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने करावं. म्हणून मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो, अतिशय आनंदाने स्वागत करतो. कारण आज नवीन पदार्थ मी घेऊन आलेलो आहे आणि नवीन पदार्थ दाखवण्यासाठी एक गृहिणी इथे आलेली आहे. आपण आधी तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं. मेघना सचिन रेड्डी. मेघनाजी कुठे राहता तुम्ही. डोंबिवली वेस्टला. डोंबिवली वेस्ट. हां. बरं. आणि तुमचं माहेर कुठे आहे. माझं माहेर गोरेगावला. गोरेगावहून डोंबिवलीला गेलात तुम्ही. हो. आणि सासरी कोण कोण आहे. आई वडील मिस्टर आणि मी. बरं. चौकोनी कुटुंब. हो. किती वर्ष झाली लग्नाला. आता 5 महिनेच झालेत. 5 महिनेच झालेत. ओके. पण गोरेगाव वरून डोंबिवली जाताना आता गोरेगावून तुम्ही माहेरी येत असाल. हो. साधारण किती वेळ लागतो डोंबिवली टू गोरेगाव. 1.5-2 तास तर लागतातच. कंटाळा येतो की नाही. हो बराच. नाही काय कसं आहे की गोरेगावमध्ये राहणाऱ्या माणसाला एकदम डोंबिवलीमध्ये जावं लागलं ना की जरा गोंधळल्यासारखं होतं. एक तर ते लांब आहे आणि बाय ट्रेन ते लवकर जातो. म्हणजे विटीहून डोंबिवली तुम्ही पटकन जाऊ शकता. पण गोरेगाव म्हणजे वेस्टर्न लाईन टू सेंट्रल लाईनला जायचं म्हणजे जरा अवघड आहे. कारण गोरेगावहून आधी तुम्ही कसा प्रवास करता मला सांगा. मी गोरेगाव स्टेशनवरून दादर आणि दादरवरून डोंबिवली. या म्हणजे असा प्रवास करावा लागतो, त्यामुळे जरा कंटाळवाणं होतं. बरं. आता 5 महिने झाले तुमच्या लग्नाला. आधी माहेरी कोण कोण आहे. म्हणजे माहेरी आई वडील, माझी लहान बहीण आणि मी. लहान बहीण काय करते. ती आता B.Com झालेला आहे. आता क्लासेस घेते, रांगोळी शिकवते सगळ्यांना. अरे वा. बरं. तुम्ही काय केलेलं आहे. मी M.Com कम्प्लीट केलेला आहे आणि आता मी एअर इंडियामध्ये ॲज अ ग्राउंड स्टाफ म्हणून वर्क करते. अरे मस्तपैकी. एअर इंडिया हे नवरा बिवरा सगळे फुकट फिरतात बरं का विमानातून. बरं. कुठे कुठे आता जाऊन आला तुम्ही मला सांगा. मी अजून सध्या तरी कुठेच नाही गेली. अहो एअर इंडियामध्ये आहात ना, ह्याला काय अर्थ आहे. आम्ही कसं लगेच मी BSCत असताना पास होता माझ्याकडे. पास घेऊन कुठे कुठे फिरायचं येण्यासारखा माहिती आहे. तुमच्याकडे पास असून तुम्ही फिरत नाही म्हणजे आश्चर्य आहे. हो चाललंय प्लॅनिंग फिरायचे. ओके ठीक आहे. आता आणि यजमान काय करतात, कुठे नोकरीला आहे. ते वेब मॅनेजर आहेत. आणि त्यांचं ऑफिस कुठे आहे. घणसोलीला. डोंबिवलीहून घणसोली. हां. डोंबिवलीवरून ठाणा आणि ठाण्यावरून घणसोली असं ट्रॅव्हल करतात. पोटा पाण्यासाठी कुठे कुठे जातात. आणि तू डोंबिवलीहून एअरपोर्टला आहे. हां. अंधेरीला इंटरनॅशनल एअरपोर्टवरती येते. बापरे. म्हणजे तुमचं अर्ध आयुष्य नुसतं प्रवासात ट्रॅव्हलिंग मध्ये जातो अर्धा दिवस तर आमचा. हो ठीक आहे. आता आणि सासू सासरे काय करतात. ते काही नाही, आता सध्या रिटायर आहेत. दोघं पण घरी आहेत. ओके. मग सुट्टी कधी आहे. सुट्टी शिफ्ट जॉब असल्यामुळे कधी पण सुट्टी असते. रोस्टर्स चेंज होत राहतात. कधी मंडे ट्यूसडे सुट्टी येते, कधी सॅटर्डे संडे सुट्टी येते.
असं काही फिक्स Saturday, नसते. आणि यजमानांना कधी सुट्टी असते? त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी आहे. बरं, शक्यतो तू प्रयत्न करत असेल ना सॅटर्डे संडे घेण्याचा? नक्कीच प्रयत्न करते. व्हेरी गुड. बरं, आता मला सांग, आता आपण जरा खाण्यापिण्याकडे येऊया. जेव्हा तू सासरी आलीस तेव्हा तुला काय काय बनवता येत होतं? मला खायची खरं खूप सांगेल. आवड आहे. आवड मला पण खायची So, खूप मी आहे. खूप आधीच शिकलेली हे जेवण बनवायला खूप आधीच शिकलेली मी. बरं, हे सगळं बरंच बनवता काय येतं. ट्राय करायची सगळं. व्हेरी गुड. आता तू ऑल द वे डोंबिवलीहून आलीस म्हटल्यावर माझं कर्तव्य आहे की तुला निदान चहा तरी पाजावा. थँक्यू. एक घोटभर चहा घे, फ्रेश हो, आणि मग आपण आपल्या किचनकडे जाऊया. किचनकडे जाऊन मग आपण नवीन नवीन पदार्थ काय ते बनवूया. ओके, आम्ही चहा घेतो मंडळी. घ्या चहा घ्या. चला, आम्ही आमच्या किचनमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. मेघना, आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? ड्राय चिकन बनवतोय. ड्राय चिकन. ओके, मला साहित्य सांगतेस? इथपासून सांग. हे चिकन आहे, हां, नारळाचं दूध, आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, दही, तमालपत्र, हे वेलची, खसखस, काजू, दालचिनी ह्यांची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. ओके. हा किचन किंग मसाला आहे, बटर, ऑर्गॅनो फ्लेक्स, हळद, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे. हो ओके, तर आपण ह्याच्यात घेऊया. हो. म्हणजे आपल्याला ह्याच्यात कळेल एक्झॅक्ट काय काय आहे. आपल्याला ह्याच्यात खसखस आहे, लवंग आहे, काजू आहे, ह्याला काय म्हणतात? दालचिनी. दालचिनी आहे आणि वेलची. ओके, आपण ह्याची पावडर करून घ्यायची. पावडर करून आम्ही ह्याची घेतलेली आहे. वेळ नाही घालवायचा हो, कशाला वाय टू वेस्ट टाइम. बेसिकली आपल्याला सगळं कळल्याशी मतलब. आता काय करायचं मला सांग. चिकन एक बाउल लागेल मला. अजून बाउल लागेल. ओके, त्यामध्ये चिकन, ही आता आपण जी पावडर बनवलेली आहे हो ती लागेल त्याच्यामध्ये. एक चमचा 1.5 चमचा लागेल त्याच्यात. आता काय करायचं? दही लागेल त्याच्यामध्ये. सगळंच लागेल मला त्याच्यामध्ये. आता हळद. हळद, तिखट नाही, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, आणि हे सगळं एकत्र मॅरिनेट करून घ्यायचं आहे. बरं, घ्या. की आपलं मॅरिनेशन झालेलं आहे आणि वास अप्रतिम आलेला आहे. आता पुढं काय करायचं मला सांग. तेल तापत ठेवलेलं आहे, तेलही तापलेलं आहे. मी अतिशय हुशार माणूस आहे. विश्रांतीच्या काळात मी तेल तापून घेतलं, म्हणजे काय परत ब्रेक नको घ्यायला ना. मला विश्रांती. बटर लागेल. बटर, तेल आणि बटर मिक्स करायचं. हां, तेल आणि बटर मिक्स करायचं. मला तमालपत्र लागेल, कांदा, मला चांगलं परतवून घ्यायचं आहे. पण तेल आणि तूप एकत्र करण्याचं काय कारण? एक वेगळा स्वाद यावा म्हणून का? हां, एक वेगळं अशी टेस्ट येते. आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण आणि मिरची आहे ना ह्याच्यात? आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडासा आपला कांदा घ्यायचा. अच्छा. टेस्ट पुरते असा. हा हा, काय वास आलाय अप्रतिम. हे जमलं की पुढचं जमायलाच पाहिजे. हो. मसाला जमायला पाहिजे. हळद, बस. ऑर्गॅनो फ्लेक्स लागते. एवढे. लाल तिखट, मीठ. हां मीठ लागेल. हे राहिलंय. हां, किचन किंग मसाला आहे हा. हा किती घालू? हां, 1 चमचा तेवढा पूर्ण लागेल तो. आणि मीठ. हां, मीठ. नारळाचं दूध थोडंसं पहिलं ओतायचं ह्याच्यात, कारण तो कांद्याचं पूर्ण थोडासा विरघळला पाहिजे. वा वा वा, मस्त वास आलाय. आता थोडंसं हे आटायला लागेल आणि त्यानंतर मग हे चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. ड्राय चिकन. हो. आपण बनवतो ते ड्राय चिकन. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? भाकरी आणि गरम गरम भात, त्याच्यावर ते छान लागेल. हॅलो. हो. मसाला सगळीकडे लागायला पाहिजे, लक्षात घ्या. हे चिकन आपण असंच घेतलेलं आहे ना? हो, असंच घेतलं आहे आपलं. ओके, आता थोडंसं आपल्याकडे ठेवायला लागेल हो. शिजण्यासाठी. नारळाच्या दुधावरतीच पूर्ण शिजवायचं, साधं पाणी वगैरे घालायचं नाही त्याला. बरं. त्याची एक वेगळीच चव येणार. हे आपल्याला साधारण किती वेळ लागतो शिजायला? 10-15 मिनिटं लागतील. तर 15 मिनिटात टाकाटाक रेडी. हो. सुकलं की समजायचं की झालं रेडी. हो हो. ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं का? होय. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं आपण छान शिजवायचं. आणि ते असं सुकलं की मग सुरू करायची गरम पोळी, भाकरी, तांदळाची भाकरी बेस्ट. हो. आणि गरम गरम भात. क्या बात आहे.
झाकण ठेवतो, तुम्ही लिहून द्या साहित्य आणि कृती. ड्राय चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, नारळाचं दूध, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, दही, तमालपत्र, वेलची, खसखस, काजू, दालचिनी, किचन किंग मसाला, बटर, ओरेगानो फ्लेक्स, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये वेलची, खसखस, लवंगा, काजू आणि दालचिनी घालून या मिश्रणाची पावडर करून घ्यावी. दुसऱ्या भांड्यामध्ये चिकन घेऊन त्यालाही 1.5 चमचा खडा मसाल्याची पावडर, दही, हळद, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट लावून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल आणि बटर गरम करून त्यामध्ये तमालपत्र, कांदा, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, हळद, ओरेगानो फ्लेक्स, तिखट, किचन किंग मसाला, मीठ आणि नारळाचं दूध घालून मिश्रण घट्टसर शिजवून घ्यावं. या मिश्रणामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून पॅनवर झाकण ठेवून ते शिजवून घ्यावं. आता पुढची रेसिपी काय आहे? कोलंबी टिक्की मसाला. कोलंबी टिक्की मसाला. Yes. कोलंबी टिक्की मसाला. मला साहित्य सांगता काय काय? हे काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडर आपल्याला करायची आहे त्यातून. हो. पुढे कोलंबी आहे, त्याला छोटं चॉप्स करून घेतलेले, म्हणजे थोडे पीसेस करून घेतलेले आहेत त्याचे. ओके. नारळाचं दूध आहे, कांदा, खसखस आणि काजूची पेस्ट आहे, टोमॅटो, कॉर्नफ्लावर, ब्रेड क्रम्स आहेत, चीज, बटाटा, अंड, किचन किंग मसाला, चिली फ्लेक्स, मिओनीज, बटर, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्टची, मीठ, मालवणी मसाला, हळद, धणे जिरे पावडर आणि ऑर्गॅनो फ्लेक्स. ओके. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. ओके, आता काय करायचं मला सांगा. पहिले आपण कोलंबीचे गोळे करून घेऊया, बाउल टिक्कीज बनवून घेऊया. आता काय? कोलंबी घ्यायला. ओके. आता काळी मिरी पावडर लागेल मला, अजून लागेल बऱ्यापैकी. बस बस बस. हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं. कॉर्नफ्लावर लागेल मला आता, आणि मीठ. हां. ओके. आता आपल्याला हे असं पूर्ण मिक्स झालेलं आहे. आता बटाटा लागेल. बटाटा या पॅन मध्ये टाकावा लागेल पूर्ण. त्यात आपण ऑलरेडी थोडंसं तेल घातलेलं आहे. हो, थोडंसं तेल टाकलं. ओके. बटाटा आणि मग हे कोलंबी. आता ह्याच्यात कोलंबी टाकायची. हे बटाट्याबरोबर मिक्स करून घ्यायचं पूर्ण. इतर छंद काय तुला? ऍक्टिंग करण्याची आवड आहे. आविष्कारमधून नाटक पण शिकलेली आहे. बर. आणि आहे 1-2 नाटक पण केलेले पूर्वी आहे. एअर इंडियाचे ग्रुप्स असायचे, ते आता नाही आहेत का? एअर इंडियाचे ग्रुप्स असे नाही आहेत, पण आता सध्या अरायव्हल्स डिपार्टमेंटमध्ये बॅगेज सर्व्हिसेसचे ग्रुप्स आहेत असे. अच्छा, मग तुमचं काही इंटर डिपो किंवा इंटर डिपार्टमेंट असं काही? नाही, असं अजून काही नाही. आता काय करायचं त्यात? हे असं काढून घ्यायचे आणि त्याचे गोळे करायचे. त्याचे गोळे बनवायला लागतील. थोडं थंड झालं ना की मग त्याचे गोळे वळून म्हणून प्लेटमध्ये घेऊया म्हणजे लवकर थंड होईल. ओके. आणि हे काय करायचं थंड झाल्यानंतर? हे थंड झाल्यानंतर त्याचे गोळे बनवायचे. आणि अंड्याचं पूर्ण बॅटर तयार करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हां, त्याच्यात काय घालायचं अजून? काहीच नाही, एवढंच ना? हो हो. ओके. एक प्लेट लागेल मला, त्यामध्ये ते ब्रेड क्रम्स लागतील आपल्याला. आता ह्याचे गोळे वळून घ्यायचे. हाताला तेल वगैरे काय लावायचं नाही? काहीच नाही. हे एक मध्ये बुडवायचं असं. हे पूर्ण मिक्स आंघोळ घालायची थोडक्यात. हां. आणि मग हे ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं. आणि ह्याचं काय करायचं बाकीच्या गोष्टी? त्याचा मसाला बनवायचा. अच्छा. पूर्ण मोठा प्रोसेस आहे. आपण हे 2 टाळ्या टाकूया. फल मिठा होता है तसं आहे ते. हा मिठा नाही आहे, थोडा तिखट आहे. पण काय आता पुढे काय करायचं? आता तेल गरम करत ठेवलंय. तेल गरम करत त्यामध्ये बटर लागेल सगळा. हो. ओके.
कांदा किती घालू सगळं? हां सगळं टाक. कांदा चांगला परतवून घेणे, गुलाबी सर व्हायला पाहिजे बरं का. ओके. टोमॅटो लागेल. टोमॅटो थोडासाच लागेल आणि थोडा. आता धणे जिरे पावडर टाकायची आहे. किती? 1 चमचा? हां 1 चमचा पूर्ण. आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण मिरची आणि हिरवी मिरची, कोथिंबीर. बस. ऑर्गॅनो फ्लेक्स लागते, मिक्स हर्ब्स. बस. हां आता चिल्लीचे लागतील. बस. काजू आणि खसखसची पेस्ट 1 चमचा. 2. आता मेयोनीज. पुढे आता मसाला लागेल, मालवणी मसाला अजून लागेल. बस. बस बस. हळद, किचन किंग मसाला. तो कुठे असतो म्हणे? हा. हां तो. बस तेवढा. आता ह्याच्यात नारळाचं दूध टाकायचं. आता मोठा करू गॅस? हां आता मोठा हवं. हे थोडं अटलं की मग पूर्ण नारळाचं दूध टाकायचं. ओके. अजून आटवून घेतल्यावरती. एकजीव होणार. हां एकजीव होण्यासाठी. मग बरं आता तुमच्या नाटकाची किंवा अभिनयाची जी हौस आहे तुझी, हां. ती कुठे भागवतेस मग? आता सध्या तरी काहीच होत नाही. डोंबिवलीत ग्रुप आहेत की हौशी? हां डोंबिवलीत ग्रुप आहेत, पण आता सध्या वेळ नाही मिळत तेवढा मला. 12 तास तुम्ही करण्याचा. ह्याच्यातच जातात? हो पूर्ण वेळ प्रवास ह्याच्यातच आणि जातो. नोकरीतच 12 तास जातो. घालू? हो आता पूर्ण टाका. बढिया. घालू काय? ते थोडंसं घट्ट होण्याची वाट बघते का? थोडंसं घट्ट झालं पाहिजे. आता ते गोळे टाकायचे आणि त्यावरून चीज. असं नवीन नाटक बघायला या कधी वेळ मिळाला. हो. कार्तिक काळजात घुसली. पुढे चीज. त्यानंतर मेल्ट होतं. हे कसं माहिती का, सकाळी आपण बाहेर पडताना मस्त इस्त्रीचं शर्ट घालून बाहेर पडतो, संध्याकाळी येत होता माती झालेली असते. तसं आहे, आपण सुरुवातीला घालताना डोक्यावर घालू, पण नंतर ते वितळलेलं असतं. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे पण भाकरी बरोबर. भाकरीबरोबर जास्त भाकरीबरोबर छान लागेल हे. भाकरीबरोबर छान लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. प्रॉन्स टिक्की मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: छोटे प्रॉन्स, नारळाचं दूध, कांदा, खसखस आणि काजूची पेस्ट, टोमॅटो, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स, चीज, बटाटे, अंड, किचन किंग मसाला, चिली फ्लेक्स, मेयोनीज, मीठ, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, मालवणी मसाला, हळद, धणे जिरे पूड, ओरेगानो फ्लेक्स आणि काळी मिरी पूड. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये प्रॉन्स घेऊन त्यामध्ये मिरपूड, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उकडलेला बटाटा आणि प्रॉन्स घालून हे मिश्रण एकत्र करावं आणि प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यावं. एका बाउल मध्ये अंड फोडून ते फेटून घ्यावं. एका प्लेट मध्ये ब्रेड क्रम्स काढावेत. उकडलेला बटाटा आणि प्रॉन्सच्या थंड झालेल्या मिश्रणाचे गोळे बनवावेत. ते अंड्याच्या बॅटर मध्ये आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल आणि बटर गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो, धने जिरे पूड, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, 2 चमचा काजू आणि खसखशीची पेस्ट, 1 चमचा मेयोनीज, मालवणी मसाला, हळद, 1 चमचा किचन किंग मसाला आणि नारळाचं दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये वरून पुन्हा थोडंसं नारळाचं दूध घालावं. त्यामध्ये तळलेले बटाटा आणि कोलंबीचे बॉल्स घालावे. वरून चीज घालून डिश सर्व्ह करावी. चला, मेघनाजीने 2 पदार्थ बनवलेले आहेत, 2 भाज्या बनवलेल्या आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही सुद्धा खा. फॅन्टास्टिक. कसं आहे माहिती का, तुम्ही शाळेत असताना कधी अभ्यास केलाय? अभ्यास केले का कायम कॉपी करूनच पास झाले? हा, माझी पद्धत वेगळी आहे. म्हणजे काय, विद्यार्थी म्हणजे ॲक्च्युली परीक्षा देणारे 2 प्रकारचे मुलं असतात. एक परीक्षार्थी असतात आणि एक विद्यार्थी असतात. म्हणजे साधारण भूगोल, इतिहास, गणित
त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्लिश हे असल्या पदार्थांसाठी काय म्हणतो, असल्या परीक्षांसाठी ना मी परीक्षार्थी होतो. पण घरातले वेगवेगळे डबे किंवा त्यानंतर शाळेतल्या मित्रांचे डबे, चांगल्या ओळखीच्या शिक्षकांचे डबे, मावशीच्या घरातले डबे, जे सगळ्यांच्या घरातले डबे याच्या बाबतीत मी विद्यार्थी होतो, विद्यार्थी आहे, विद्यार्थी राहील. आणि म्हणून इथे बसायची मला संधी मिळते ना. काय सतत विद्यार्थी राहिले ना की सतत काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळतं, नवीन बघायला मिळतं, नवीन खायला मिळतं, नवीन शिकण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे कायम विद्यार्थी राहावं. तुमच्यापैकी सुद्धा बरेच जण विद्यार्थी दिसत आहेत मला, आहे की नाही? तर तुम्हाला काही वेगवेगळे पदार्थ येत असतील ना तर आम्हाला लगेच लिहून कळवा. आमचे पत्ते नाही, आमचा पत्ता. काय मराठीचा काय वेळ घोळ होतो ना. तर आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे मनापासून आभार मानतो. आज चक्क तुम्ही सुट्टी टाकून इथे आमच्या खवय्याच्या कार्यक्रमात आलेला आहात आणि त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. येस, मला ही संधी दिल्याबद्दल थँक्स. येस, यू आर वेलकम. आणि संधी दिल्याबद्दल म्हणजे तुम्ही उत्कृष्ट गृहिणी आहात आणि तुमच्या हाताला अप्रतिम चव आहे हे आत्ता तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे जे उत्कृष्ट बनवतात आणि ज्यांना वेगवेगळ्या रेसिपीज येतात त्यांनी इथे यायलाच हवं. उलट मला सांगावं असं की तुम्हाला ओपन आमंत्रण आहे. या, बनवा, खायला घाला आणि तुम्ही सुद्धा करा, आहे की नाही? चल, आता हे संपवायची जबाबदारी माझ्यावर आहे. पुन्हा भेटायचं जर याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से